बाप्पाचं आगमन झालंय. आता मी आहे स्वप्नील जोशी, अभिनेता स्वप्नील जोशीच्या घरी सुद्धा बाप्पा विराजमान झालेला आहे. थाटामाटात तो विराजमान झालेला आहे. स्वप्नील, खूप स्वागत तुझं एबीपी माझामध्ये. आणि अत्यंत लाडका आपल्या कलाकारांचं आराध्य दैवत विराजमान झालंय तुझ्या घरामध्ये. काय सांगशील, काय भावना येतात? खूप कमाल आहे, कारण वर्षभर या 2 दिवसांची वाट बघतो आणि वर्षभर हे 2 दिवस कधी येत आहेत. कारण माझ्याकडे 1.5 दिवसाचे बाप्पा असतात. उत्सुकता असते, आतुरता असते, तयारी करूया रे, हे करूया रे, अमुक. यावर्षी खास आहे कारण घर अख्खं रेनोव्हेट केलं आहे आणि रेनोव्हेशन असं प्लॅन केलं होतं की ते संपावं आणि पहिला सण यावा तो गणेशोत्सव असावा. आणि बाप्पाच्या कृपेने ते साध्य झालं. त्यामुळे खूप खुश आहे. येणारे सगळे लोक आता घरही एन्जॉय करत आहेत, त्यांना आवडतं आहे. बाप्पा घरात आले त्यामुळे असं वाटतं की हां, आता रेनोव्हेशन पूर्ण झालं, कारण आता बाप्पांचा आशीर्वाद लाभला, बाप्पांची दृष्टी पडली घरावर. या सगळ्यामध्ये तुझा किती सहभाग होता? कारण ते दोघं तर आहेतच, ते तर तुझ्या कित्येक दिवस मागे लागले असते. नाही, माझा सहभाग नाही खरं तर. त्याचं श्रेय आई लीना, आमचा दत्ता, दोन्ही मुलं, बाबा ह्यांचा सगळ्यांचा. मी अगदी आदल्या दिवसापर्यंत काम करत असतो, त्यामुळे हे श्रेय संपूर्णपणे त्या सगळ्यांचं. मी इथं बघतोय तांदूळ इथं ठेवलेले आहेत आणि मला वाटतं तूच सांगावंस लोकांना की नेमकं काय आहे. नाही, दरवर्षी एक आपण उपक्रम राबवतो की मिठाई आणू नका. म्हणजे असं नाही कंपल्शन आणूच नका, पण प्रयत्न करा की आणू नका. कारण गेल्या काही वर्षात काय झालं, अनेकांना मिठाई खायची नाही आहे, खाऊ शकत नाहीत, किंवा खाऊ शकतात पण लोक हेल्थ कॉन्शियस आहेत आणि मग ती वाया जाते. आणि मग प्रसाद वाया जाणं हे, आणि अन्नही वाया जाणं. मग काही वर्षांपूर्वी वडिलांच्या असं मनात आलं की आपण काहीतरी गृहोपयोगी वस्तू मागवूया. आणि मग एक वर्ष आम्ही म्हटलं तुम्ही अर्धा किलो साखर आणा, आणि त्याला इतका सुंदर प्रतिसाद मिळाला. मग काय 2 दिवस ती साखर जी जमली ती कुठेतरी आश्रमाला दिली, कुठेतरी संस्थेला दिली, तर खऱ्या अर्थाने बाप्पाचा प्रसाद लोकांपर्यंत पोचतो. आणि आम्हाला वाटलं की अरे कमाल प्रतिसाद मिळाला. मग एक वर्ष वह्या मागवल्या, एक वर्ष पेन्सिल बॉक्स मागवले, एक वर्ष कंपस बॉक्स मागवले, एक वर्ष डाळ, म्हणजे कुठली डाळ घेऊन या, तूर डाळ आणा, मूग डाळ आणा, एक वर्ष तांदूळ मागवले. तर तसाच यावर्षी तांदूळ आहेत, सो अर्धा किलो तांदूळ घेऊन या, कुठलेही तांदूळ आणा, ते काही हाच तांदूळ, तोच तांदूळ, हाच भरण, अर्धा किलो तांदूळ आणा, म्हणजे तुमच्या खिशालाही खूप कात्री नाही. आणि बाप्पाचा हाच प्रसाद आहे. जे काही 50-100 किलो तांदूळ, कारण ऑलमोस्ट 2-1 हजार लोक येतात 2 दिवसात, तर जे काही तांदूळ जमतील ते सगळे कुठेतरी संस्थेला दिले की खऱ्या अर्थाने ते सगळ्यांच्या तोंडी लागतं आणि बाप्पाचा प्रसाद खऱ्या अर्थाने लोकांपर्यंत पोचतो. आपण खरं तर हिरो म्हणून आम्ही सिनेमा तुला पाहतो, पण अशा काही छोट्या छोट्या गोष्टी असतात की जेणेकरून जो एक मेसेज जातो, जे असंख्य चाहते आहेत ते सुद्धा ह्या गोष्टी फॉलो करतील. कारण आपण उत्सवाचं बदलतं स्वरूप बघत असतो आणि असं जर काही त्यातून अगदी छोटासा मेसेज आपण जर पोचवू शकलो लोकांपर्यंत. आणि मी तांदूळ मागवलेत, पण कुणी अगदी छोटंसं काही जरी मागवलं आणि लोकांपर्यंत दिलं तर हा एक हेतू असू शकतो. ॲब्सल्युटली. मला असं वाटतं की मला जेन्युइनली वाटतं की कोणी काय करावं हा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण मला खूप आनंद मिळतो असं करून, त्यामुळे मी करतो. खरं तर ते कलेचं आराध्य दैवत आहे आणि सौख्याचं, मांगल्याचं प्रतीक आहे. तो जेव्हा येतो तेव्हा नवीन काहीतरी घेऊन येत असतो, जसं तू घराबद्दल सांगितलंस, पण तुझ्या नवीन कामाबद्दल पण, कारण तुझं सतत काही ना काहीतरी इतक्या गोष्टी सुरू असतात. काय सांगशील, येत्या वर्षभरामध्ये आम्हाला काय बघायला काय? इंटरेस्टिंग गोष्टी आहेत. कलाकार म्हणून 2-3 गोष्टी घडतील, निर्माता म्हणून 2-3 गोष्टी घडतील, काही वेगळ्या, निर्माता म्हणूनच काही वेगळ्या गोष्टी करण्याचा प्रयत्न करतो यावर्षी. त्याच्याबद्दल बोलूच सविस्तर जेव्हा ते येईल तेव्हा. म्हणजे निर्मितीच, पण वेगळ्या पद्धतीची, वेगळ्या गोष्टींची काय करता येईल त्याचा प्रयत्न करतोय. काही डायव्हर्सिफिकेशन्स डोक्यात आहेत, त्यामुळे अनेक प्लॅन्स आहेत. आता सगळ्या सांगतो बाप्पाला आणि त्याला विनंती करतो की हे सगळं आता पूर्णत्वाला ने आणि ह्याला यश दे. त्यामुळे मला खात्री आहे की बाप्पा करतील. खरं तर आता सांगितलंस की 2,000हून जास्त लोक तुझ्या घरी येतात, जवळचे मित्रमंडळी सगळेच येत असतात. ते 2 दिवस खूप उत्साहाचे, आनंदाचे असतात. तिसऱ्या दिवशी जेव्हा तू पुन्हा कामाला सुरुवात करतोस तेव्हा काय होतं? खूप रितं वाटतं. मला असं वाटतं की म्हणजे मला आठवतं मागच्या वर्षी मला वाटतं राघव आत्ता 7 वर्षाचा आहे, तो अगदी 5-1 वर्षाचा होता. आणि आता ह्याचं विसर्जन पण आपण प्रातिनिधिक स्वरूपात म्हणजे गॅलरीमध्येच करतो. तरी नंतर ती मूर्ती खरं घरात येते परत, पण तरी राघव ओक्साबोक्शी रडला होता. आणि इतका रडला होता की म्हणजे असं वाटलं होतं की आता हा, म्हणजे ह्याला त्रास होईल, इतका रडला होता तो. कारण 2 दिवस जे आपण जे भारावून जातो ना, म्हणजे तर ते करेक्ट राघवच्या भावांमध्ये ते दिसलं की काय होतं त्या 2, की नंतर तुम्हाला वाटतं की जाऊच नाही त्यांनी. आणि आपण बघतो ना, म्हणजे
डोळे पाणावतातच. कारण मी नेहमी असं गमतीत म्हणतो की सगळ्या सणांना, सगळ्या उत्सवांना आपण देवाला भेटायला जातो देवळात. हा एकच सण असा आहे जेव्हा देव घरी येतो. आणि आपला देश, भारतभूमी, आपली संस्कृतीचं अतिथी देवो भव. म्हणजे नॉर्मल अतिथी आला तरी आपण म्हणतो की तो देव आहे. मग जर देवच अतिथी म्हणून आला तर किती मोठा योग आहे, किती आनंद आणि किती सुखाचा योग आहे. सो हे दिवस असे साठवून घ्यावेत आणि ते असे भरून घ्यावेत ओंजळीत आणि ते असे धरून ठेवावेत असं वाटतं. पण आगमन झालंय तर विसर्जन होणारच. पण मला असं वाटतं की प्रत्येक विसर्जनामध्ये एक पॉझिटिव्हिटी आहे की पुढच्या वर्षी लवकर या. सो तर ती भावना असतेच. आणि अर्थात मूर्तीचं विसर्जन झालं की तरी देव आपल्याबरोबर असतोच. तो 24 तास आपल्याबरोबर असतो. त्याची फक्त आठवण काढत राहायला पाहिजे. आणि कलेच्या माध्यमातून ते प्रत्येक क्षणी जाणवत राहतं की तो तुमच्या सोबत आहे. खूप शुभेच्छा आणि धन्यवाद स्वप्नील, आम्हाला वेळ दिलास आणि तुझ्या बाप्पाचं दर्शन खरं तर आम्हाला घडवलंस. थँक्यू सो मच. दरवर्षी तुम्ही सगळे येता. मी आत्ताच कोणाला तरी सांगत होतो दुसऱ्या मीडियाच्या एका इंटरव्ह्यूमध्ये की आता तुमच्या सगळ्यांची पण इतकी सवय झाली का ऑलमोस्ट 10-12 वर्ष झाली तुम्ही सगळे, आता ती सगळ्यांची वेळ जुळली की पहिल्या दिवशी सकाळी सगळे येतात. सो आम्हाला असं वाटत नाही की प्राणप्रतिष्ठा झाली जोपर्यंत मीडियाबरोबर आरती होत नाही सकाळची. सो खूप मजा येते. तुमच्या सगळ्यांचे पण खूप आभार. तुमच्या माध्यमातून असं वाटतं की अवघा महाराष्ट्र दर्शनाला घरी आलाय. सो तुम्हाला पण आणि ABP माझाच्या सर्व रसिक प्रेक्षकांना माझ्याकडनं आणि माझ्या परिवाराकडनं गणेशोत्सवाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया.